रात्रीचा प्रवास संपून आत्ता आम्ही पोचलो आहोत राजगडाच्या पायथ्याशी। पहिल्याच पावलात जाणवलं, हा ट्रेक फक्त एका किल्ल्याचा नाही तर एका कालाचा प्रवास आहे, जिथे प्रत्येक वाट शिवरायांच्या स्मृतीकडे नेते। ट्रेकची सुरुवात झाली आणि समोर होता दगडी रस्ता, कालाच्या ओघात झिजलेला पण अजूनही मजबूत। दोन्ही बाजूंनी दाट झाडं, कधी सूर्यकिरण झिरपतात तर कधी ढगांची सावली। समोरून दिसत होती संजीवनी माची आणि मनात एकच विचार, आज आपण चाललोय त्या गडाकडे जिथून उभं राहिलं होतं स्वराज्य। काही लोक खाली उतरत होते, त्यांच्या चेहऱ्यावर थकवा होता पण डोळ्यात समाधान, आणि आम्ही चढत होतो त्या समाधानाचा अनुभव घेण्यासाठी। हळूहळू शरीर गरम होत होतं पण मन मात्र थंड, कारण आता सुरू झाला होता खरा प्रवास राजगडाकडे आणि शिवरायांच्या कालाकडे। सुमारे 1 तास ट्रेक केल्यानंतर विश्रांती घेतली आणि आमच्या समोर गरुडाचे घरटे ह्या नावाने ओळखला जाणारा किल्ले तोरणा दिसत होता। क्षणभर विश्रांती घेतल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा चढाई सुरू केली। सुमारे 2 तासानंतर आम्हाला समोर दिसत होता पाली दरवाजा। इतक्या हिरवाईत दडलेला हा दरवाजा जणू कालाच्या पडद्यावर एक पान उघडलंय। या वाटेवर चालताना प्रत्येक पाऊल सांगतो, तू आता इतिहासात प्रवेश करत आहेस। इथून दूरवर दिसत होता तोरणा किल्ला, तोच तोरणा जिथून सुरू झाला होता स्वराज्याचा प्रवास। आणि आज आपण उभे आहोत त्या गडावर जिथे स्वराज्याचा पाया मजबूत झाला, हो, राजगडावर। तर मित्रांनो, आज एवढंच। राजगड संपला नाही, आता सुरू झालाय। पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।